गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे 4 सप्टेंबर 2025. हा आजचा दुसरा व्हिडिओ आहे. मी जे शेअर्स विकलेले आहेत पोझिशनल ट्रेड्समधले ते मी इथं दिलेले आहेत आणि हे प्युअरली स्टडी पर्पज करता तुम्हाला दिलेले. त्याच्यामध्ये कुठलीही बाय सेल रिकमेंडेशन नाही. याचा स्टडी करा आणि त्याप्रमाणे तुम्ही अभ्यास तुमचा झाला की तुम्हाला स्वतःला शेअर्स खरेदी विक्री करता येणार आहे. तर त्या दृष्टिकोनातनं तुम्ही हे बघायचं आहे. माझी कुठलीही रेकमेंडेशन नाही. माझ्या सांगण्यावरून शेअर्स खरेदी विक्री करू नका. याच्यामध्ये कोलगेट पामोलिव्ह हे मी 43 दिवस ठेवलेले आहेत. 7.36% प्रॉफिट झालेलं आहे. त्याच्यानंतर दुसरे कोलगेट पामोलिव्ह मी घेतलेले होते ते 56 दिवस ठेवले होते. त्याच्यात 2.08% प्रॉफिट झाला आहे, म्हणजे जवळजवळ 12% वर्षाला प्रॉफिट झालेला आहे. ह्याच्यानंतर आणखीन एक तिसरे मी घेतलेले होते कोलगेट पामोलिव्ह, ते 55 दिवस ठेवलेले होते आणि त्याच्यामध्ये 3.50% प्रॉफिट झालेलं आहे, म्हणजे साधारणतः वर्षाला 18%चा प्रॉफिट ह्याच्यामध्ये झालेला आहे. ज्योती लॅब हा आणखीन एक शेअर मी 28 दिवस म्हणजे 1 महिना ठेवलेला होता. त्याच्यामध्ये मला 5.5%च्या आसपास प्रॉफिट झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला चांगल्या कंपन्यांमध्ये की ज्या नावाजलेल्या कंपन्या आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला पैसे ठेवता येतात आणि शेअर्समध्ये पैसे ठेवता येतात आणि त्यातून पोझिशनल ट्रेडमध्ये आपल्याला चांगले पैसे कमवता येतात. पैसे कसे ठेवायचे याच्याविषयी मी जे मार्गदर्शन केलेलं आहे हे पेपर ट्रेडवर तुम्ही कसे विकत घ्यायचं आहे आणि त्याचा अभ्यास कसा करायचा आहे पूर्वीच्या काही व्हिडिओजमध्ये तुम्हाला दिसेल. पूर्वीचे सगळे माझे व्हिडिओज बघा, म्हणजे तुम्हाला तो अभ्यास तुमचा कंप्लीट होईल आणि त्यामधून तुम्हाला शिकता येईल. हे आपण शिकण्याकरताच बनवलेलं आहे. याच्यामधनं कुठलेही बाय सेल रिकमेंडेशन नाही. माझ्या सांगण्यावरून तुम्हाला बाय सेल करायचं नाही. जर तुम्हाला काही करायचंच असेल तर तुम्ही तुमच्या वित्तीय सल्लागाराशी सल्लामसलत करून मगच निर्णय घ्यायचा आहे. सर्वस्वी जबाबदारी तुमची आहे. पैसे तुमचे आहेत, जबाबदारी तुमची आहे. माझ्या सांगण्यावरून जायचं नाही. मी फक्त अभ्यासासाठी या गोष्टी इथं देत आहे आणि याच्यावरून तुम्ही अभ्यास करायचा आहे की कुठले शेअर्स आपल्याला चांगले घेता येऊ शकतात. कोलगेट पामोलिव्ह कंपनी सगळ्यांनाच माहिती आहे. ज्योती लॅब ही मात्र कंपनी बऱ्याच जणांना माहीत नसेल, तर तुम्ही screener.in जा, ज्योती लॅब उघडा आणि त्याच्यामधनं ती कंपनी काय करते, त्यांचे प्रॉडक्ट्स काय आहेत हे तुम्ही बघा. तुम्हाला सरप्राईज वाटेल की तुम्ही त्यातले कित्येक प्रॉडक्ट्स ओळखताय पण ज्योती लॅब या कंपनीला तुम्ही ओळखत नव्हता. धन्यवाद मित्रांनो.